नमस्कार मित्रांनो, ओमराजे फोटोग्राफी टेक्निकल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, जळोली गावामधील तरुण युवकांनी हाती घेतलेला हा उपक्रम अतिशय झपाट्याने आणि वेगाने पुढे जात आहे. आज या ठिकाणी रुक्मिणी डेव्हलपरचे सर्वेसर्वा असणारे इंजिनियर आनंद नरसळे यांचा या ठिकाणी आज वाढदिवस वृक्षारोपण करून होत आहे. तसेच जळोली गावातील शिवाजी अण्णा सिरसट यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी नानासाहेब सिरसट यांच्याकडूनही जळोली गावामध्ये या ठिकाणी वृक्षारोपण होत आहे. जळोली गावातील तरुण पिढीने हा हाती घेतलेला उपक्रम अतिशय खूप आणि चांगला कौतुकास्पद आहे. तर या कार्यक्रमासाठी जळोली गावचे सरपंच ज्योतिराम तात्या मदने, काकासाहेब नरसाळे, मामा किर्ते, अमर गाडेकर, युवा नेते शंकर नरसाळे, हनुमंत गवारे, महेश नरसाळे आणि नानासाहेब नरसाळे, तसेच रुक्मिणी डेव्हलपरचे सर्वेसर्वा इंजिनियर आनंद नरसाळे हे सर्व आणि तसेच गावातील इतर मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. तरुण पिढीने हाती घेतलेला हा उपक्रम संपूर्ण जळोली गावच नव्हे तर जळोली गावातील तसेच इतर पंचकृषीमध्ये या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्याच्या या कार्यक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे. संपूर्ण जळोली पंचकृषीमध्ये या कार्यक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे. या तरुण पिढीने हाती घेतलेला हा उपक्रम अतिशय खूप छान आणि जोमाने पुढे जात आहे. सदर जळोली गावामध्ये आज शिवाजी निवृत्ती शिरसटे यांच्या स्मरणार्थ आणि आनंद राजाराम नरसळे यांच्या वाढदिवसानिमित्त गावामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडलेला आहे. तरी इथून पुढे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण करण्यात येईल आणि राजमाता अहिल्या प्रतिष्ठान जळोली यांच्या जयंतीनिमित्त ही वृक्षारोपण करण्यात येईल. आज खरं तर जळोली गावामध्ये आज जाणाऱ्या म्हणजे प्रवेशद्वारावरती जे काय रस्ता आहे आणि त्या रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवडीचा जी उपक्रम राबवण्यात आलेला आहे. खरं तर ज्यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे ते मला वाटतं आनंदा नरसाळे साहेब त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आणि शिवाजी शिरसट यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तर खरंच ही कौतुकास्पद एक उपक्रम आहे आणि इथून पुढं ज्या ज्या काय महापुरुषांच्या जयंत्या होतील, प्रत्येक महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्तानं जी काय रस्त्याच्या दुतर्फा ज्या ज्या ठिकाणी आपल्याला शक्य असेल त्या ठिकाणी खरं तर वृक्ष लागवड करूनच प्रत्येक महापुरुषाचा मला वाटतं मग अहिल्यादेवी असेल, छत्रपती शिवाजी महाराज असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, अण्णाभाऊ साठे असतील, महात्मा फुले असतील, प्रत्येक महापुरुषाच्या जयंतीच्या निमित्तानं येत्या पुढच्या काळामध्ये प्रत्येक रस्त्यावरती दुतर्फा आपण वृक्ष लागवड करूया ही संकल्पना आपण सर्वजण घेऊया. आणि खरं तर ही वृक्ष लागवड केली, या वृक्ष लागवडीला जोपासण्याचं कामसुद्धा ही जबाबदारी एक आपल्या तरुण युवकावरती आहे आणि ते आपण निश्चितपणे पार पाडाल ही एक अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. आणि आज खरं तर बलिदान दिनाचं सुद्धा छत्रपती संभाजीराजे आणि यांच्या बलिदान दिनाच्या निमित्तानं सुद्धा आज आपण हा उपक्रम खरं तर राबवत आहोत. खरं तर हा उपक्रम आपण सर्वजण राबवत असताना त्यांना सुद्धा एक सार्थक वाटेल असा एक उपक्रम आहे. तर निश्चितच ही उपक्रम आपण पुढे नेऊया आणि ह्या सर्व टीमचं
खरं तर ग्रामस्थांच्या ग्रामपंचायतच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे.